कॉलेजची बास्केटबॉल प्रॅक्टिस मॅच सुरू आहे. सगळीकडे फक्त राघव राघव जल्लोष सुरू आहे. बॉल विरुद्ध टीमच्या खेळाडूच्या हातात आहे. ते एकमेकांना बॉल पास करत असल्याचे भासवत होते, पण बॉल काही हातातून सुटत नव्हता त्यांच्या. अचानक राघवने त्याचा गेम खेळत समोरच्या खेळाडूच्या हातून बॉल आपल्या ताब्यात घेतला आणि मग काय, पहिल्याला धक्का, दुसऱ्याला हुलकावणे, तिसऱ्याच्या 2 पायांमधून बॉल पास करत परत आपल्या ताब्यात घेऊन चौथ्या आणि पाचव्याला रडकुंडीला आणून फायनली ही जम्प ओव्हर द 6th प्लेयर अँड इट्स अ बास्केट. हू. सगळीकडे परत एकच जल्लोष सुरू झाला. राघव राघव. मुली तर अक्षरशः त्याच्यासाठी वेड्या होत्या. त्याची एक नजरभेट आणि स्माईल पाहण्यासाठी सतत त्याच्या अवतीभोवती असायच्या. सगळे खेळाडू गेम चांगला झाल्याबद्दल एकमेकांची पाठ थोपटत होते. गर्दीचा जल्लोष बघून राघवने गर्दीकडे बघून एक फ्लाईंग किस केलं. तसं गर्दीतल्या मुली तर अगदी वेडावल्या. राघव देशमुख, कॉलेज टॉपर आणि बास्केटबॉल चॅम्पियन. उंच धिप्पाड, गोरापान, सरळ नाक, कर्ली ब्राऊन हेअर, एकदम स्टायलिश लुक. एका श्रीमंत घरातील एकुलता एक मुलगा. ॲटिट्यूड अगदी ठासून भरलेला, पण सगळ्यांच्या मत्तीला धावून येणारा आमचा राघव. दिसण्याचा गर्व नाही की श्रीमंतीचा माज नाही, असा हा कॉलेजचा सर्वांचा लाडका राघव. प्रॅक्टिस संपवून राघव आणि त्याचे मित्र कॅम्पसच्या बाहेर पडत होते. तसं त्यांच्यातल्या एकाने सगळ्यांना एका क्लासरूम बाहेर थांबवले. वाकून पाहिलं तर तिथे डान्स प्रॅक्टिस सुरू होती. अभय म्हणाला, हे लुक नैना. राघव म्हणाला, कम ऑन अभय, प्लीज, आता इथे नको. अभय म्हणाला, काय यार साल्या, तुझं नेहमीचं आहे. अरे नैना आहे ती, सगळे मुलं हिच्या मागे मागे आणि तुलाच ठाऊक. राघव म्हणाला, ओके ओके, आता तू परत सुरू होऊ नकोस. मी थांबतो इथे, तुम्ही जात आणि बघा प्रॅक्टिस. अभय आणि त्याचे बाकी मित्र पुढे गर्दीत मिसळून नैनाची प्रॅक्टिस बघत बसतात. नैना कारखानेस, उंच, देखणी, बोल्ड आणि ब्युटिफुल. कारखानेस जे एक बिझनेसमॅन आहेत, त्यांची एकुलती एक मुलगी, अतिशय रागिष्ट पण मनाने हळवी. हिलाही ॲटिट्यूड ठासून भरलेला, पण सगळ्यांच्या मत्तीला नेहमी हजर. कथ्थकमध्ये वेल ट्रेन. कॉलेजच्या मुलांच्या दिलाची धडकन. नैना आणि तिच्या पार्टनरने चांगलाच ठेका धरला होता, पण अचानक एका ठिकाणी येऊन तिच्या पार्टनरची पकड सैल झाली आणि नैना खाली पडली. तसं गर्दीतून एकाचा खळखळून हसण्याचा आवाज ऐकू आला. आत्तापर्यंत बाहेर बसलेला राघव आत येऊन कधी प्रॅक्टिस बघायला लागला हे त्याच्या मित्रांना पण कळलं नाही आणि तो नैनाच्या पडण्यावर हसत होता. गंमत समजून तिथे उभे असलेले काही नवीन स्टुडंट तेही राघवला सामील झाले. पण अभय आणि जे लोक नैनाला चांगले ओळखत होते त्याने शांतच राहणं पसंत केलं, कारण नैना अजून शांतच होती. अशा परिस्थितीत नैनाचं शांत राहणं म्हणजे वादळापूर्वीची शांतता. नैनाने एक नजर राघवकडे पाहिलं. तो अजूनही पोट धरून हसत होता. तिच्या पार्टनरने तिला उठण्यासाठी मदतीचा हात दिला, पण ती स्वतःहून उठली आणि उठल्याबरोबर आपल्या पार्टनरच्या एक कानशिलात लगावली. तशी सगळीकडे भयान शांतता पसरली. नैना आपल्या पार्टनरला म्हणाली, 1 महिना झाला प्रॅक्टिस सुरू आहे, लक्ष कुठे असतं तुझं? वीरेन, जो नैनाचा पार्टनर आहे, तिला सॉरी बोलून परत प्रॅक्टिसला सुरुवात करतो. पण नैना आता अजूनही भडकलेलीच होती. नैना म्हणते, कितीदा सांगितले प्रॅक्टिस सुरू असताना क्लासरूमचं दार बंद करत जा म्हणून. आणि ती गर्दीवर एक कटाक्ष टाकते. तिचा राग बघताच सगळेच हळूहळू तिथून सटकतात. राघव त्याच्या मित्रांना म्हणतो, तुमचं झालं असेल तर आपण निघायचं का? फालतूमध्ये टाईम वेस्ट केला. नाचता येणं अंगण वाकडे. नैना म्हणाली, हे यू, माइंड युअर टंग हां. तसा राघव तिला प्रत्युत्तर देणार. इतक्यात राघवचे मित्र आता यांचं इथे भांडण जुंपणार हे ओळखून त्याला घेऊन बाहेर जातात. राघव आणि नैना दोघेही कॉलेजचे टॉपर आणि सर्वांचे रोल मॉडेल. 1-2 मार्कांच्या फरकाने कधी राघव पुढे तर कधी नैना पुढे. या दोघांचं एक दिवसही पटत नाही हे संपूर्ण कॉलेजला माहीत आहे. राघव आणि त्याचे मित्र आपापल्या घरी निघून गेले. राघव घरी आल्यावर आईला म्हणाला, हाय आई, खूप भूक लागली आहे. सोफ्यावर अंग टाकतच तो म्हणाला. आई म्हणाली, हातपाय धुवून घे, मी जेवायला वाढते. नको, तो असंच आण, खूप भूक लागली आहे. कधी सुधारणार तू? आई हलकेच हसून म्हणत जेवणाचं ताट घेऊन आली.
राघवने ताट पुढ्यात घेतलं तसं आई त्याला आडवत म्हणाली, थांब, मीच भरवते तुला. राघव आईच्या हातचा पहिला घास खाऊन आय लव्ह यू आई म्हणत आईला मिठी मारतो. आई म्हणते, नाटकी, माहीत आहे मला सगळं. दोघेही हसायला लागतात. राघव म्हणतो, आई, पुढच्या आठवड्यात आम्ही कॉलेजच्या स्टेट लेवलला स्पर्धेसाठी दिल्लीला जाणार आहोत. आई म्हणते, हां, मी बॅग पॅक करून ठेवते. अँड ऑल द बेस्ट. इथे नैनासुद्धा आपल्या घरी येते. घरी कुणीच नसतं नॅनी सोडून. नॅनी म्हणजे आपल्या नैनाला लहानपणापासून सांभाळणारी केअरटेकर. पण नैनासाठी खूप काही होती ती. खूप जीव लावायची ती नैनाला. नैनाचे वडील बिझनेससाठी सतत बाहेर असायचे. तिची आई समाजकार्यात आणि किटी पार्टीमध्ये व्यस्त असायची. त्यामुळे नैनाला त्या दोघांचा सहवास फार कमीच लाभला. त्यामुळे तिला नॅनीच फार जवळची वाटायची. आपली सगळी सुखदुःख नैना नॅनीसोबत शेअर करायची. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे नैना आपली गाडी घेऊन कॉलेजला जाते. कॉलेजच्या गेटवर ऑलरेडी एक गाडी उभी असते. गाडी हटत नाही म्हणून नैना हॉर्न वाजवते. पण काही केल्या गाडीवाला गाडी बाजूला घेत नाही म्हटल्यावर ती अजून चिडते आणि अजून जोरजोरात हॉर्न वाजवायला लागते. तसं तिथे राघव आणि राघवचे मित्र येतात. गाडी राघवची असते हे नैनाला माहीत असतं म्हणून ती अजून जोरात हॉर्न वाजवत असते. अभय नैनाला समजावतो. म्हणतो, अगं, गाडी पंक्चर झाली आहे. पंक्चरवाला आलाय आता. होईल गाडी बाजूला. 2 मिनिटे शांत राहा. नैना म्हणते, अशा भंगार गाड्या वापरता कशाला? युजलेस. सकाळ सकाळ टाईमपास लावलाय नुसता. आणि परत हॉर्न वाजवत बसते. एव्हाना तो गोंधळ ऐकून अर्धं कॉलेज तिथे जमा होतं आणि प्रिन्सिपल सर पण तिथे येतात. प्रिन्सिपल सर गोंधळ बघून म्हणतात, व्हॉट्स गोइंग ऑन हेअर? नैना, प्लीज स्टॉप इट. तशी नैना आधीच गप्प होते. काय लावलंय सकाळी सकाळी तुम्ही दोघांनी? राघव म्हणतो, सर, गाडी इथेच पंक्चर झाली. हे बघा, इथे कोणीतरी मुद्दाम खिळे टाकले आहेत. फटीचर गाडी. गाडीच्या बाहेर येऊन नाक मुरडत नैना म्हणते. प्रिन्सिपल सर एक कटाक्ष टाकत म्हणतात, नैना प्लीज. आणि तुम्ही सगळे इथे काय करताय? जा आपापल्या कामाला लागा. तोपर्यंत पंक्चरवाला पंक्चर रिपेअर करतो. नैना आपल्या गाडीत जाऊन बसणार तोच तिचं लक्ष तिच्या गाडीच्या टायरवर जातं. ती पण आता पंक्चर झाली होती. राघव आणि त्याचे मित्र हसायला लागतात. तसं प्रिन्सिपल सर परत सगळ्यांना दम देऊन निघायला सांगतात. नैना आपल्या गाडीला लाथ मारून राग व्यक्त करते. प्रिन्सिपल सर म्हणतात, नैना आणि राघव, तुम्ही नंतर मला ऑफिस रूममध्ये भेटा. आणि पंक्चरवाल्याला म्हणतात, ए बाबा, वातावरण खूप तापले. तू लवकर रिपेअर कर आणि निघ. राघव डोक्यावर हात मारून गाडी पार्क करायला जातो. थोड्या वेळाने नैना आणि राघव ऑफिस रूममध्ये येतात. प्रिन्सिपल सर एक स्माईल देत म्हणतात, बसा. दोघेही समोरच्या खुर्चीत बसतात. राघव मगाच्या गोष्टीचं स्पष्टीकरण देतच असतो पण सर त्याला मध्येच थांबवतात. प्रिन्सिपल सर म्हणतात, हे बघा, पुढच्या आठवड्यात स्टेट लेवलच्या स्पर्धा सुरू होत आहेत. कॉलेजला तुमच्या दोघांकडून खूप अपेक्षा आहेत. सो दोघेही एकत्र येऊन काम करा. नैना म्हणते, हो सर, मी निघू आता? सर पण हसतात आणि जा म्हणतात. राघव, तू तुझी जबाबदारी चांगली सांभाळशील. लक्ष असू देत. राघव म्हणतो, ऑफकोर्स सर, विल डू आवर बेस्ट. सगळे स्पर्धेसाठी दिल्लीला पोचले. तोपर्यंत पहाट झाली होती. हवेत छान गारवा पडला होता. सोबत त्यांचे 4 शिक्षक पण होते. सर्वांना त्यांच्या रूमवर जाऊन आराम करण्यास सांगितले आणि 9 वाजता नाश्त्याला भेटू असे सांगून सगळे शिक्षक आपापल्या रूममध्ये निघून गेले. दोघांना मिळून एक रूम देण्यात आली होती. राघव आणि अभय एकत्र होते. इथे नैनासोबत दीप्ती होती. सगळे नाश्त्याच्या वेळेस कॅन्टीनमध्ये भेटतात. तिथे काही इतर कॉलेजची पण मुलं असतात. अशातच काही नवीन ओळखी व काही नवीन फ्रेंड्स भेटतात. 11 वाजता सगळे सरावासाठी कॅम्पसमध्ये जाण्यासाठी बसमध्ये बसतात. कॅम्पसमध्ये सगळेच आपापल्या सरावाला लागतात. नैनाने 2 स्पर्धेत भाग घेतला होता. एक सोलो डान्स, कथ्थक आणि दुसरा कपल डान्स, सेमी क्लासिकल प्लस फ्री स्टाईल. वीरेन अजून आला नव्हता म्हणून ती आधी कथ्थकची प्रॅक्टिस करत होती. थोड्या वेळाने वीरेनही तिथे आला. नैनाने थोडं रेस्ट घेऊन वीरेनसोबत सरावाला सुरुवात केली. सगळ्यांची प्रॅक्टिस संपून आता संध्याकाळ झाली होती.
सगळे परत बसमध्ये बसून हॉटेलला पोचले. बसची स्टेअर उंच असल्यामुळे चढण्या उतरण्यासाठी लाकडी ठोकळामध्ये ठेवण्यात आला होता. सगळी मुलं पटापट उड्या टाकून खाली उतरले. 2-3 मुली उतरल्यावर दीप्ती उतरली आणि मागोमाग नैना उतरतच होती की वीरेनने हळूच तो ठोकळा पायाने गाडीच्या खाली सरकवला. राघवने ते पाहिले, पण नैनाचं लक्ष नसल्यामुळे तिचा तोल जाऊन पाय मुरगळला आणि ती आई ग ओरडतच खाली बसली. मैत्रिणीने तिला हात धरून उठवले आणि हॉटेलच्या आत हॉलमध्ये नेले. मॅनेजरने डॉक्टर उपलब्ध करून दिले. नैनाच्या पायाला बँडेज बांधले आणि हालचाल न करण्याची ताकीद दिली. सगळ्यांचेच चेहरे पडले. उद्या एवढी मोठी स्पर्धा आणि आज हे असं घडलं. नैना तर रडायचीच बाकी होती. शिक्षकांनी तिला आधार देत समजूत घातली, पण राघवने जाऊन वीरेनला जाब विचारला. तसे सगळेच त्याच्याकडे आश्चर्याने पाहायला लागले. राघवने घडलेला प्रकार सगळ्यांना सांगितला. त्या दिवशी नैनाने कानाखाली मारली म्हणून वीरेनने असं केलं हे तो कबूल करतो. शिक्षक वीरेनला काय शिक्षा द्यायची ते आपल्या कॉलेजमध्ये जाऊ तेव्हा बघू. आत्ता उद्याच्या स्पर्धेचं काय ते आधी बघू असे म्हणतात. सगळे आपापल्या खोलीत निघून जातात. नैनाला धड चालताही येत नव्हते. दीप्ती आणि अजून एका मैत्रिणीने खांद्याचा आधार देऊन तिला खोलीत आणले. सकाळी सगळे स्पर्धेसाठी कॅम्पसमध्ये दाखल झाले. नैनाला बऱ्यापैकी आराम पडला होता पायाला, पण डान्स करणं थोडं कठीण होतं. त्याही परिस्थितीत ती डान्स करण्यास तयार होती, कारण आता कॉलेजच्या इज्जतीचा प्रश्न होता. शिक्षकाने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण ऐकेल ती नैना कसली. स्पर्धा सुरू झाली. आधी कपल डान्स होते. नैना आणि वीरेनच्या जोडीचा 4था क्रमांक होता, पण वीरेन आलाच नव्हता. तरीसुद्धा तिने तो डान्स एकटीने करायचं ठरवलं. शेवटी प्रयत्न करून हारलो तर चालेल, पण आधीच हार पत्करायची नाही असं तिचं मत होतं. अनाऊन्समेंट झाली. नैना स्टेजवर आली आणि सॉन्ग प्ले झालं. तिने नाचायला सुरुवात केली. 4 ओळीनंतर वीरेन तिला जॉईन होणार होता, पण अचानक राघव स्टेजवर आला आणि त्याने नैनासोबत ताल धरला. नैना आधी आश्चर्यचकित झाली, पण ती थांबली नाही. तिनेही नाचायला सुरुवात केली. राघवचे मित्र आणि त्यांचे शिक्षक आश्चर्याने बघत होते, पण खुशही होते. राघवही इतका छान डान्स करू शकतो हे खरंच सरप्रायझिंग होतं. दोघेही बेभान होऊन नाचत होते. ते एकमेकात इतके हरवले होते की आजूबाजूचे भानच उरले नव्हते त्यांना. दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून नाचत होते. आसपासच्या जगाचाही विसर पडला होता त्यांना. इतकंच काय, तर नैना पायाचं दुखणंही विसरली होती. सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खेळल्या होत्या. अचानक लिफ्ट करताना तिच्या पायात कळ बसली. तिने ते चेहऱ्यावर जाणवू दिलं नाही, पण राघवने ते हेरलं आणि डोळ्यानेच तिला विश्वास दिला की मी आहे सांभाळून घ्यायला. शेवटच्या ओळीवर त्याने तिला उचलून घेतले होते. तिने आपले दोन्ही हात वर पसरवले आणि तो तिला घेऊन हळूहळू गोल फिरत होता. जसजसा सूर कमी होत होता तसा तो तिला हळूवार खाली उतरवत होता आणि खाली उतरताच दोघेही एकमेकांच्या नजरेत परत हरवून गेले. पहिल्यांदा मनातल्या भावना नजरेत व्यक्त होत होत्या. शेवटी गाणं संपलं आणि आजूबाजूला टाळ्यांचा कडकडाट वाजायला लागला. शिट्ट्यांवर शिट्ट्या वाजायला लागल्या. तसे दोघेही भानावर आले. राघवने आपली मिठी सोडली. नैना चालायला लागली, पण अडखळली. राघवने तिला बॅकस्टेज नेले आणि खुर्चीवर बसवले. तसेच सगळेच त्यांचे मित्रमैत्रिणी आणि शिक्षक त्यांच्याभोवती गोळा झाले. अभय हात मिळवत गळा भेट करून, ग्रेट मॅन, यू डीड सच ग्रेट जॉब अँड नैना यू आर आउटस्टँडिंग. शिक्षक म्हणाले, खरंच खूप छान राघव, आम्हाला माहीत नव्हतं की तू यातही माहीर आहेस. आणि नैना खरंच अप्रतिम, पायाची दुखापत सांभाळून खरंच खूप छान परफॉर्मन्स दिलास. राघव म्हणतो, थँक्यू सर. थँक्यू मॅम. नैना म्हणते, थँक्यू ऑल अँड स्पेशली थँक्स टू राघव. तसा सगळा ग्रुप जोरजोरात ओरडू लागला. ओ हो ऊ. दीप्ती म्हणते, चला फायनली आता तुमची भांडणं मिटणार. नैना म्हणते, अगदीच तसं नाही. अभय आणि बाकीचे डोक्यावर हात मारतात. राघव हलकेच मान डोलावून हसतो. नैना आपल्या पुढच्या परफॉर्मसाठी तयार व्हायला निघून जाते.
जाताना हलकेच मागे वळून राघवला क्यूटशी स्माईल देते. राघवने आपल्या डोक्यात केसांवर हात फिरवला व तो पुढे निघून गेला. तर मित्रांनो, आज स्टेजवर जे घडलं ती फक्त सुरुवात होती. पण पुढे प्रेम जिंकेल की इगो हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि या कथेबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.